चला लक्ष द्यायला समजून सांगतो. इकडे बघ विराज, y/4 - 15 = 8/6. आता काय करायचं, सगळ्यात महत्वाचं या स्टेप मध्ये आपले जे कॉन्स्टंट नंबर असतात ते एका साईडला न्यायचे आणि जे व्हेरिएबल्स असतात ते एका साईडला ठेवायचं. हा व्हेरिएबल इकडे ठेवायचा, तो 15 तिकडे घेऊन जायचा. y/4 = 8/6. हा 15 इकडे मायनस आहे, हा 15 इकडे मायनस तिकडे गेल्यानंतर तो काय होईल, प्लस 15. y/4 = आता या 15ला डिनोमिनेटर दिसत नाही आपल्याला, इथं दिसतो का, इथं डिनोमिनेटर असं गृहीत धरायचं की इथं डिनोमिनेटर हा 1 असतो, म्हणून हा 1 असतो. ज्या वेळेस अशा वेळेस डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटर येतो त्यावेळेस तुम्हाला प्लस किंवा मायनसचा साइन असेल तर तुम्हाला तो डिनोमिनेटर सेम करायचा असतो, डिनोमिनेटर सेम करायचा. तर मग आपण इथं 6 करूयात, हा डिनोमिनेटर 6 करूयात. किती ना 6 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 6 राहतील 1. 6 ला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर 6 राहतील. 1 ला किती न मल्टिप्लाय केल्यानंतर 6 होतील 6. इथं 6. आणि याचा रूल आहे, ज्या नंबरनं तुम्ही खाली मल्टिप्लाय केलं त्याच नंबरनं वरती न मल्टिप्लाय करायचं. 6 8 1 चा 8 प्लस 15 × 6 90. बोलू नका, इकडे लक्ष द्या. y/4 = 98/6. आता इथं काहीच नाही करायचं, हा 4 तिकडे घेऊन जायचा, हा 4 तिकडे घेऊन जायचा. y = 98/6 इंटू हा डिवायडेड बाय आला इकडं, हा मल्टिप्लाय होईल, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 98 ला जर 4 न मल्टिप्लाय केलं तर किती येतील. आणि असं याचा रूल आहे, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करायचं असतं डिनोमिनेटर ते डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, न्यूमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. 98 इंटू 4 किती आन्सर येईल, y = 392/6. इथपर्यंत आलं. आता याला 2 न भाग जातो, याला 2 न भाग द्यायचा. इथं होतात 3, इथं किती उरतात 196. आता याला भाग जातो का, 2 बघितला का, मग y = 196/3. कोणाचं आलं, आलं का श्रावण, प्रसाद आलं तुझं.